श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 30वा. मराठी भावार्थ. श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरत चालली होती. श्री नरसिंह सरस्वती हे साक्षात त्रयमूर्तीचे अवतार आहेत, याची लोकांना प्रचिती येऊ लागली. अशा अवतारी पुरुषाचे कार्य शब्दात वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. श्री गुरूंच्या दर्शनासाठी दूरदूरून सर्व थरातील लोक येत होते. श्री गुरूंचा कृपाशीर्वाद घेऊन जात होते. गुरुकृपा होते त्याला सर्व अभीष्ट मिळते, ही श्री गुरूंची ख्याती झाली असता उत्तरेकडे माहूर येथे गोपीनाथ नावाचा मोठा श्रीमंत माणूस राहत होता. गोपीनाथाला पुत्र प्राप्त होत असत, परंतु लगेच कालवश होत असत. त्यामुळे तो व त्याची पत्नी फार दुःखी होती. त्यांनी मनोभावे दत्तात्रेयाची आराधना सुरू केली. पुढे त्यांना एक पुत्र झाला. त्यांनी त्यांचे नाव दत्तात्रेय असे ठेवले. ते दाम्पत्य धनसंपन्न होते. त्यांनी मुलाला खूप मायेने वाढवले. 5व्या वर्षी त्यांनी हौसेने त्याची मुंज केली. तो 12 वर्षाचा झाला तेव्हा सुंदर सुशील कन्या पाहून त्याचा विवाह केला. तिच्यावर सासूसासऱ्यांचे खूप प्रेम होते. दत्तात्रेयाची पत्नी सासूसासऱ्यांची खूप सेवा करायची. अशा रीतीने लग्नानंतरची 4-5 वर्षे नवलाईत व आनंदात कशी सरली ते कळलेच नाही. पुढे दुर्दैवाने दत्तात्रेयाला एक व्याधी चढली. त्याची अन्नावरची वासनाच उडाली. अनेक औषधोपचार व्रतवैकल्ये करून झाली, पण काही केल्या गुण येईना आणि शारीरिक व्याधी अधिकच बळावत चालली. त्याची पतिव्रता पत्नी त्याच्या बरोबरीने क्लेश सहन करीत होती. त्याचा देह फार क्षीण झाला. त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. वैद्यही त्याच्याजवळ जाईनात. तिनेही स्वतःवरती बरीच बंधने घालून घेतली. पती जेवढे अन्न सेवन करीत तेवढेच अन्न ती खात असे. तिचे मातापिता सासू-सासरे तिला या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत होते. तिचे दुःख व यातना पाहून ते खूप चिंता करू लागले. दत्तात्रेयाची शारीरिक स्थिती सोडोपचाराने सुधारणार नाही हे निश्चित झाले. मानवी प्रयत्न संपले. याचे रक्षण श्री शंकरच करील असे वैद्य म्हणू लागले. आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून दत्तात्रेय त्यांना म्हणाला, सर्व काही ईश्वराची करणी आहे. मनुष्याचा प्रयत्न तिथे काय चालणार. माझ्या या व्याधीमुळे मी आपल्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. याचे मला खूप वाईट वाटते. तो आपल्या पत्नीला म्हणाला, हे प्राणेश्वरी, माझे दिवस आता सरले. तू माझ्यासाठी फार कष्ट सोसलेत. तुझे सौंदर्य माझ्या नशिबात नाही. मी दैवहीनच आहे. माझ्या अंगाला स्पर्श केलास तर तुझे सौभाग्य राहणार नाही. पतीचे वचन ऐकून ती खूप दुःखी झाली. ती म्हणाली, स्वामी, तुम्ही माझा अवहेर करू नका. मी तुमच्या संगेच राहणार यात शंका नाही. ती आपल्या सासूसासऱ्यांना म्हणाली, माझे पती पूर्ण बरे होतील असा मला विश्वास वाटतो. तुम्ही चिंता करू नका. आम्ही एखाद्या शिवतीर्थी जाऊन राहतो. तोच चंद्रमौळी शंकर आमचे रक्षण करील. लोक अशी ख्याती सांगतात की गाणगापुरात श्री नरसिंह सरस्वती हे ईश्वर स्वरूप गुरुमूर्ती राहतात. त्या स्वामींचे दर्शन घ्यावे अशी माझी खूप इच्छा आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती या व्याधीतून मुक्त होतील अशी खात्री आहे. ही गोष्ट तिच्या मातापित्यास व सासूसासऱ्यांना मान्य झाली. त्याप्रमाणे ती सर्व आप्तेष्टांचा, मातापित्यांचा व सासूसासऱ्यांचा निरोप घेऊन गाणगापुरात जाण्यास निघाली. आपल्या नवऱ्याला डोलीत घालून ती पतिव्रता आपल्या पतीसह निघाली व काही काळ प्रवास करून गाणगापुरास आली. वाटेत तिच्या पतीचे दुखणे अधिकच बळावले. गावात आल्यावर तिने श्रीगुरूंचे वास्तव्य कुठे आहे वगैरे अशी चौकशी केली. तेव्हा श्रीगुरू संगमावर गेले आहेत असे समजले. त्यावेळी ती पतिव्रता पतीजवळ आली व पाहते तो त्यांचा अंतकाळ जवळ आलेला. त्याचवेळी त्याचे प्राण गेले. ती दुःखावेगाने आक्रोश करून भूमीवर लोळण घेऊ लागली. ग्रामस्थ लोकांनी तिला आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले. ती पतिव्रता अशा रीतीने शोक करीत होती, कारण तिला वाटत होते की आपण आपल्या पतीला सासूसासऱ्यांपासून दूर आणले. त्यांना शेवटचे दर्शन होऊ शकले नाही, म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागली. ही स्त्री अशा प्रकारे फार शोक करीत होती. तेवढ्यात तिथे एक सिद्ध पुरुष आला. सर्वांगाला भस्म लावले होते. जटा धारण केल्या होत्या. रुद्राक्ष माळा घातल्या होत्या. हातात त्रिशूल धरला होता. तो म्हणाला, तू एवढा शोक करू नकोस. नशिबात जसे लिहिले असेल तसेच होते. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगणे अटळ असते. ब्रह्मलिखित अटळ असते. ते भोगावेच लागते. अशा प्रकारे त्या तपस्व्याने तिला बोध केला. तेव्हा तिला विवेक उपजला व तिने शोक आवरला. तिने हात जोडले, त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि स्वामी माझा उद्धार करा अशी विनंती केली.
तुमच्या सांगण्याप्रमाणे करीन असे म्हणून ती पुन्हा त्यांच्या पाया पडली. तिचे वचन ऐकून त्या योग्याने प्रसन्न वदनाने तिला स्त्रियांचे आचरण कसे असावे ते सविस्तर सांगितले. या पुढील कथाभाग पुढील अध्यायामध्ये आहे. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच अध्यायपर व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची आचरण विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करुणिया मागे कथा निरपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी मनविले त्रिविक्रम महामुनीश्वरासी बोधिले ज्ञानप्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारा वेदातारा ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगोन आश्वासी तसे ते वेळी एकक महिमा सांगता विस्तार होईल बहु कथा संकेत मार्गे तुझ आता निरोपी तसे परियेसी पुढे असता वर्तमानी तया गानगा ग्रामभुवनी महिमा होत असे नित्य नूतनी प्रख्यात रूप होऊनिया त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परियेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिसे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मरती करे दुःख अनेक रीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण पुढे झाला आणि कसुत तया नाम ठेविता दत्त असती आपण धनवंत अतिप्रीती वाढविली एकच पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी अतिसुंदर नवरीसी विचारुणी प्रीती करे मदनाचे रतिसरसी रूप दिसे नवरीसी अतिप्रीती श्वाशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती दंपती ऐकची वयेसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परीस एक प्राण न विसंबिती क्षण अतिप्रिय परियेसा ऐसे प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुष अनेक औषधे देता एका आरोग्य नोही तयासी न रुचे अन्न तयासी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण न घे कदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षण भरी माता पिता दाया दगोती समस्त तिसी वारीती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्यरस औषधे देती शमन नवे कवन रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जानत्या ज्योतिषी पूजा करीती कुळदेवतासी काही केली या पुत्रासी आरोग्य न हे सर्वथा वैद्य मनती तयवेळी नवे बरवे त्यासी अढळी राखील जरी चंद्रमुळी मनुष्य यज्ञ नवे आता ऐसे ऐकुनी माता पिता दुःखे दाठली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता लिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संभासी तसे पुत्रनिका तेने परी स्त्रियसी देखा सांगत असे परियेसा म्हणे एक प्राणेश्वरी झाले अमुचे दिवस सरी मजनिमित्ते कष्टली सभारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी अमुचे घरी तुझ पोषितील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैव है न राहे तुझे अहैवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावून या चरणा दुःख करीत वेळी मने स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अभेरा तुम्हांसरी दातारा अनिक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपणा ऐसे दोघाची अवचनी ऐकोनी या जनक जननी देह टाकोनी या धणी दुःख करीती ते वेळी उठवोनी या श्वशुरासी संबोखी तसे सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती या फुला वाचेल विनवितीसे ते वेळी आम्हा राखील चंद्रमोळी
पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल. सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती. गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे. त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी. आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट संबंतासी माता पिता श्वशुरासी. निरोप घेऊनी सकळांसी निघती झाली ते वेळी. तया रोगिया करुणी डोली घेऊन निघाली ते बाळी. विनवितसे ते वेळी आपले सासू श्वशुरासी स्थिर करुणी अंतकरण. सुखे राहावे दोघेजण पती असे माझा प्राण. राखील माझे कुळदैवत येणे परी सहित. निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्गक्रमिता. आली गाणगापुरासी मार्गक्रमिता रोगी असी. अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामप्रदेशी. अतिसंकट झाले पे विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी निघता झाली ते वेळी. पतिव्रता ते वेळ आली आपुले पतीजवळ. पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तत्क्षणी. आकांत करीती ते नारी लोळ तसे धरणीवरी. भोसकोनी घ्यावया घेता सुरी वारी तिथेसी ग्रामलोक. आपळी शिर भूमिसी हानी उरी पाशानेसी. केश मोकळे आक्रोशी प्रलापी तसे परियेसा. हा हा देव काय केले काम जगाईसी गांजिले. आशा करुणी आले राखीसी प्राण मनोनी. ऐसी पापीन दैवहीन आपुले पतीसा घेतला प्राण. माता पितरासी त्यजून घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त. संभाषिताती दुःख क्षमता अनेक परी करुणीया. वारिताती नारी सुवासिनी कावो दुःख करीती कामिनी. विचार करी अंतकरणी होणार न चुके सकळी कांसी. ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी. आठवी तिसे परोपकारी आपले जन्मकर्म सकळ. ऐका तुम्ही माया बहिणी आता कैसी वाचू प्राणी. पतीसी आले घेऊनी याची आशा करून या. आता कवन शरण जावे राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरा तेजुनी जीवे केवी वाचू म्हणत असे. बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी. विवाह होता परियसी पूजा केली मंगळा गौरी. अहे वपनाचे आशेनी पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी अनेक परी वृत्तादिके. कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण एका माय बहिणी हो. आलिंगोनी प्रेतासी रुदन करी भूवसी. आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्वस्नेह ते वेळी. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी. मुख पाहती अंतकाळी त्यासी विघ्न आपण केले. नानपरी ते नारी दुःख करी अपरांपरी. इतुके होता अवसारी आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा टाके. संभासी तसे तयावेळी कावो प्रलापी तसे स्थूळी. जैसे लिहिले कपाळी तयापरी होतसे. पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे आढळ. वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको. दिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी. जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण. मूढपणे दुःख करीसी समजता मरण तू जानसी. कवन वाचला असे धरित्रीसी सांगा आम्हासी म्हणत असे. आपला मनसी प्राणेश्वरू कुठे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता. पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरांपरी. क्रमोणी प्रहर चारी जाती मागुती चहूकडे. तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असेल स्थिरी. माया मोहे कलत्र पुत्री पती मनसी आपुला. गंगे मने जैसा फेन तेन परी देह जाण. स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे. आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती. माया मोहाची या रीती मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण उपजे सत्वर जतमोन. येणेची तिने देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन. सुखदुःख आपुले गुण भोगी जे आपुले आर्जव. अल्पकोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी. त्यांसी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड. काळ समस्तांचे कारण कर्माधीन देह गुण. स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण. उपजता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे. जधी गर्भ होता न नाश जाणी जे प्रख्यात थोरू. त्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा. कोणा मृत्यू पूर्व वयसी कवना मृत्यू वृद्धापेसी. जैसे अर्धव असे जासी तयापरी घडे जाना. पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुखदुःख अंशी. कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्यासे जाण. आयुष्य सुखदुःख जाण समस्त पाप वश्य पुण्य. ललाटी लिहिले असे ब्रह्माने आढळ जाण विद्वज्जन.
शतसहस्रकोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी. वाया दुःख करीसी झणी मूर्खपणे करुनिया. पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्थि नर विष्ठा मूत्र श्लेष्म संधी. ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ. मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी. विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला. संसार सागर पाहिले तरला तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियसी बोधित झाला तापसी. ज्ञान झाले तियसी सांडी शोक तया वेळी. कर जोडून तय वेळी माथा ठेवून चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी मनोनिया. कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरुपदेसी. जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणतसे. कवने परी तरेन आपण हा संसार भवार्ण. तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली. ऐकोनी तियचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन. बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतागणाशोको नाम 300मो अध्यायः. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.